नमस्कार, मी पूर्वा हत्तेकर आपल्या सर्वांचं स्वागत करते सत्यपच्या आजच्या ह्या भागात आपण बघणार आहोत जे कीड किंवा रोग शेतात लागते ते सॅटेलाईटवरून आपल्याला कसं कळेल. आपण सर्वांना माहितीच असेल आम्ही सॅटेलाईट टेक्नॉलॉजी वापरून शेती संबंधित माहिती आम्ही पोहोचवतो. तर बरेचदा लोक विचारतात की सॅटेलाईट तर पृथ्वीपासून जवळजवळ 500-600 किलोमीटर वरे असतं. मग तिकडून आपल्याला कसं कळेल की कोणती कीड लागली किंवा कोणता रोग झाला आहे. तर हे प्रश्न बरोबर आहे. सॅटेलाईटवरून एक्झॅक्टली आपल्याला कळणार नाही की कोणतं स्पेसिफिक कीड लागली किंवा कोणतं स्पेसिफिक रोग झालेला आहे. बरेचदा आम्ही वेदर डेटा आणि आमचे ॲग्री एक्सपर्ट्स ह्या लोकांच्या सहाय्याने आम्ही आयडेंटिफाय करतो की कोणती कीड लागली किंवा कोणतं डिसीज झालेलं आहे ते. आजच्या या तापमानात कोणते कोणते रोग किंवा कीड लागायची शक्यता आहे. तर हे आम्ही पेस्ट अँड डिसीज फोरवॉर्निंगमध्ये प्रोव्हाइड करतो. आणखी एक फीचर आहे दॅट इज कॉल्ड इमेज ॲडवायझरी. ह्याच्यामध्ये शेतकरी जिथं कुठेही कीड लागलेली आहे, पिकात कोणत्या तरी पार्टमध्ये कीड लागलेली असेल तर त्याचा फोटो काढून आम्हाला पाठवलं तर आमचे ॲग्री एक्सपर्ट्स ते फोटो बघतील, त्याच्यामध्ये काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम आहे ते आयडेंटिफाय करून आपल्याला सोल्युशन पाठवतील. तर हे 2-3 प्रकारे आम्ही आयडेंटिफाय करतो कोणतं पेस्ट किंवा डिसीज अटॅक पॉसिबल आहे ते. आपल्याला पुढे काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. नमस्कार.